नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। आज मीरज में विस्तृत क्षेत्र में ग्रीन चक्कर सड़क के काम का नगर निगम के आयुक्त एवं प्रशासक शुभम गुप्ता आईएएस ने उद्घाटन किया। यह सड़क के निर्माण की परियोजना मशहूर प्रणव बिल्डकॉन कंपनी के किशोर जी पटवर्धन की है, जो कि नगर निगम के सहयोग से ये बनेगी। आज हुए इस उद्घाटन के लिए अतिरिक्त आयुक्त रविकांत अरसुल जी के साथ सह आयुक्त अनिल मुल्ला, किरडाई के आनंद माली, जयराज सागरे के साथ पूर्व कॉर्पोरेटर सुरेश आवटी, पूर्व कॉर्पोरेटर एवं सभापति निरंजन आवटी, उद्यमी सुनील चिपलकट्टी, अन्ना आचार्य और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। सांगली जिले से सुधीर गोखले की रिपोर्ट। सडक म्हणून ओळखतो तर तो पूर्ण चक्कर सडकचा जवळजवळ 425 मीटर लांबीचा भाग जो आहे हा पूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार आहे। या चक्कर सडकेच्या पश्चिम दिशेला जी एक पट्टी या ठिकाणी कुठलाही तिथं काटे कुटे आणि कचरा या ठिकाणी प्रादुर्भाव होता, तर त्याचं संपूर्णपणे गार्डन मध्ये आणि वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे। यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जवळजवळ 400 मोठी झाडं लावण्यात येत आहेत आणि हे काम करण्याचं भाग्य आयुक्त साहेबांनी आणि महापालिकेने मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि प्रणव बिल्डकॉम याच्या संयुक्त विद्यमानाने ऑक्सिजन पार्क 2 याचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ एल शेप मध्ये खूप मोठा क्षेत्र ऑक्सिजन पार्क, वॉकिंग ट्रॅक आणि किऑस्कच्या संयुक्त डिझाईन मध्ये डेव्हलप करण्यात येणार आहे। खूप सुंदर उपक्रम आहे, कारण आपल्याला हा एक उपक्रम असा एक उदाहरण प्रस्तुत करतो की आपल्याला विकास आणि पर्यावरण याच्या दोघांचा समावेश करून कसं आपल्याला पुढे जाता येईल। नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण बोलतो विकास आहे तर पर्यावरण नाही, पर्यावरण आहे तर विकास नाही, पण असा नाही आहे। दोन्ही एकत्रित पण होऊ शकतात आणि त्याचे खूप सुंदर उदाहरण आपल्याला पुढच्या 3 ते 4 महिन्यात तिकडे बघायला मिळणार आहे। माझी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की मिरजचे जेवढे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना या उपक्रमाचा खूप लाभ होणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।